पालखी सोहळा 2024 यंदा नाना भवानी गणेशपेठ शिवसेना शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले। 15,000 वारकऱ्यांना भोजन देण्यात आले, तर सोमवारी सकाळी चहा व नाश्ता वाटप करण्यात आला। दुपारी 12:30 वाजता आरोग्य शिबिराचे उद्घाटन माननीय पृथ्वीराज दादा सुतार, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका व शिवसेना गटनेते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 25 दिंडी प्रमुखांचा हृदय सत्कार व प्लास्टिक रेनकोट वाटप करण्यात आले। दुपारी 2 वाजता वारकऱ्यांना जेवण देण्यात आले, तर संध्याकाळी 5:30 वाजता चहा वाटप करण्यात आला। वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रात्री 7 वाजता रंग अभंग व कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला। या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र शिगवी, राहुल डावरे, नितीन शहा, सत्यजित गुदगे, अनूप जठार, ऋषभ शिंगवी, संदीप चिंचवडे, उत्कर्ष जोशी, सचिन आंबेकर, अश्विन जठार, सागर शहा, देवेंद्र बोरा, रवी राणावत यांनी महत्त्वाचे योगदान दिले। या कार्यक्रमाचे आयोजन माननीय सचिन भाऊ चिंचवडे यांनी केले। नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। माझ्या पेठेमध्ये प्रथम ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी त्यांच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि सचिन चिंचवडे मित्र परिवाराच्या वतीनं आणि व्यापारी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आज विविध उपक्रमांचं वारकऱ्यांसाठी आयोजन करण्यात आले। गेल्या 22 वर्षापासून सचिन चिंचवडे या ठिकाणी हे उपक्रम राबवत आहेत। या पालखी सोहळ्यामध्ये आज सहभागी होत असतो, तर त्यांच्यासाठी विविध सोयी उपलब्ध करण्याचं काम हे 22 वर्षापासून सातत्याने करत आहेत। त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी असतील, त्यांना आवड वाटप असेल, त्यांच्या चहा नाश्त्यापासून जेवणापर्यंत या शाखेपासून येतो आणि याचा निश्चितच आम्हाला आनंद पण अभिमान पण आहे। त्यांच्या या उपक्रमाला सचिन चिंचवडेंचे मी आमच्या सर्व वारकरी बांधवांच्या माध्यमातून त्यांना उपक्रमाला शुभेच्छा देतो। तो असा आज आम्ही आज शिवसेना गणेशपेठ, नानापेठ आणि भवानीपेठच्या वतीने शाखेच्या वतीने आणि भवानीपेठ व्यापारी मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट गेली 22 वर्ष आम्ही वारकऱ्यांना राहण्याची सोय, आरोग्य शिबिर, जेवण नाश्ता, प्लास्टिक वाटप, संध्याकाळी आनंद रंग अभंग कीर्तनाचा हा कार्यक्रम आयोजित करतो। ज्या दिवशी पालखी या ठिकाणातून सासवडला निघते त्या ठिकाणी 500 किलोची खिचडी या ठिकाणी आम्ही वारकऱ्यांना देत असतो। तरी सर्व माझे मंडळाचे सहकारी सर्व असतील, रवी राणावत असतील, सुभाष अग्रवाल असतील, सगळे माझे सगळे सहकारी ताण भूक न हरवता सगळं एक कामकाज सगळ्यांना वाटून दिलेलं असतं। ते सगळं कामकाज या ठिकाणी चोखपणे पार पाडतात। माझ्या सहकाऱ्यांशिवाय मला हे करणं मला अवघड असतं, पण मला सहकारी एकदम चांगली मोलाची साथ देतात। त्यामुळे मी सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि आलेल्या वारकऱ्यांचा वसा माझ्या हाताने माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत चालावा अशी मी सर्वांना माऊली चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।